मित्रांनो नमस्कार. मी आपला मित्र सुदर्शन सर. मित्रांनो, जेव्हा आपण या जगात आलो तेव्हा आई आपल्या सर्व गरजा पूर्ण करणारा पहिला घटक. जगातील अनेक कवींनी महाकवींनी अनेक महाकाव्य आईवर लिहिली, पण वडील बाप मात्र उपेक्षितच राहिला. अर्थातच स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. पण मूल जेव्हा आईच्या पोटात वाढतं, गर्भात वाढतं, तर 9 महिने तो वडिलाच्या डोक्यात वाढतं. पण वडिलाचं किंवा बापाचं महत्त्व अगदीच कमी होत नाही. अगदी त्याच धर्तीवर समाजात असे अनेक उपेक्षित घटक असतात की ज्याला न्याय द्यायची खरंच गरज निर्माण झालेली असते. मित्रांनो, आज आपण एका शिक्षकाविषयी बोलूया. मित्रांनो, तुम्ही एखाद्या शेतकऱ्याला विचारा की तुमच्या मुलाला काय करायचं आहे, तो कधीच उत्तर देणार नाही की माझ्या मुलाला शेतकरी करायचं आहे. तुम्ही एखाद्या मजुराला, तुम्ही एखाद्या शिक्षकाला विचारा, तर एकाही शिक्षक मला असं वाटते की आज म्हणणार नाही की माझ्या मुलाला मी शिक्षक बनवेल. पण इंजिनियरला विचारा, त्याच्या मुलाला इंजिनियर बनायचं आहे, डॉक्टरच्या मुलाला डॉक्टर बनायचं आहे, वकिलाच्या मुलाला वकील बनायचं आहे, तहसीलदार, ठाणेदार, कलेक्टर या सर्वांना आपल्या मुलाला आपल्यासारखं बनवायचं आहे. पण एक शिक्षक तो कधीच म्हणणार नाही की माझ्या मुलाला मी शिक्षक बनवेल. का बरं? असं समाजात आज का झालेलं आहे? एका वेळेस गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म गुरुवेसी तस्मै नमा अशी म्हणणारी आपली संस्कृती आज मात्र शिक्षकाबद्दल फारच उपेक्षित वाटते हो. का असेल? तर समाजामध्ये अनेक गैरसमज निर्माण झालेले आहेत आणि समाजात आज शिक्षक हा घटक फारच उपेक्षित जात. त्याला कारणंही बरीच आहेत आणि कालानुसार शिक्षकही बदलत गेलेला आहे. आणि मुख्य म्हणजे कोणताही शिक्षक आपल्या या कामाविषयी समाज माध्यमाद्वारे, प्रसार माध्यमाद्वारे आपल्या भावना व्यक्त करत नाही, तो फक्त सहन करतो आहे. शिक्षकाचं महत्त्व आपल्याला कमी करून चालणार नाही. मित्रांनो, बऱ्याच प्राथमिक शाळा, शासकीय शाळा, मराठी शाळा बंद पडत आहेत. यामागचं कारण काय जर असेल, त्यामागची कारणे आपण शोधली पाहिजे. आज शिक्षक होऊन तुम्ही जर विचार कराल तर बघाल की शिक्षक हा एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे. नेमून दिलेली जबाबदारी पार पाडणे हे प्रत्येक कर्मचाऱ्याचं कर्तव्य आहे. पण शिक्षक मात्र त्याला नेमून दिलेल्या कामाव्यतिरिक्त इतर डिपार्टमेंटची कामं सांभाळतो आहे आणि म्हणून त्याला अध्यापनासाठी कमी वेळ मिळत असेल का? आज इलेक्शन ड्युटी घ्या, ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषदा असेल, नगरपालिका, महानगरपालिका, विधानसभा, लोकसभा या सर्व इलेक्शनच्या ड्युटीज फक्त शिक्षक वर्ग पूर्ण करतो. जनगणना घ्या, पशुगणना असेल, जातीगणना असतील, वयानुसार स्त्री पुरुष लिंगभेद, साक्षर निरक्षर हे सारे कामं फक्त शिक्षक करतो. आधार कार्ड असेल ते अपडेट करायचं आहे, विद्यार्थी कार्ड अपडेट करायचे आहे, पालकांचं अपडेट करायचं आहे. अपार आय डीचं काम शासनाने शिक्षकांकडे लावलं. म्हणजे देशात जर आणीबाणी आली, आपत्ती आली, कोरोनाच्या काळामध्ये ताप थुंकी तपासणे, इवन नाक्यावर सुद्धा शिक्षकांची ड्युटी लावल्या गेली. दारूच्या दुकानात रांगेत लोकांना उभं करण्यासाठी शिक्षकाची ड्युटी लावली गेली आणि काम नसताना शिक्षकाकडे काम सोपवलं. म्हणजे शाळेत तर सोडाच, शाळेत ती कामं करतातच. विद्यार्थ्याची हजेरी असेल, त्याचा गोषवारा असा आहे, 55 पान गोषवारा विद्यार्थ्याचा निर्माण करावा लागतो. त्याची उपस्थिती, त्याची टक्केवारी, त्याची जात पात धर्म लिंग भेद, तो BPLमध्ये आहे की APLमध्ये आहे, विविध स्कॉलरशिप, त्याचे दाखले, योजना, शासनाच्या सर्व योजना, पुण्यतिथ्या, जयंत्या, परिपाठ, 15 ऑगस्ट असेल, 26 जानेवारी असेल, त्याची तयारी करणे, ध्वजारोहण करणे, सांस्कृतिक कार्यक्रम, बौद्धिक कार्यक्रम, क्रीडा कार्यक्रम, शालेय पोषण आहार, सर्व उपक्रम शिक्षकच राबवतो. अनेक गृहभेटी, तांड्या असेल तांड्याला भेटी, शाळाबाह्य विद्यार्थी शोधणे, EO असेल, BDO असेल, BO असेल, त्याच्या विविध GRsनुसार काम करणे, विविध मीटिंग्स, प्रशिक्षणाला उपस्थित राहणे, हे सारं शिक्षक करतो. तरीही तो परीक्षा घेतो, घटक चाचण्या घेतो, प्रथम सत्र परीक्षा, द्वितीय सत्र परीक्षा, वार्षिक परीक्षा, पेपर तपासणे, त्याचं मूल्यांकन करणे, रजिस्टर मेंटेन करणे, निकाल लावणे, ह्या साऱ्या गोष्टी तो कसा करत असेल? आणि तरीही आपण शिक्षकाला मात्र फुकटचा पगार जेव्हा घेतो असं जेव्हा म्हणतो, तेव्हा कौतुक तर आपण करत नाहीच, पण त्याच्या यशाची, त्याच्या कामाची आपण अशी पावती देतो.
आज ऑनलाईनची कामं वाढलेली आहेत. UDIS असेल, विद्यार्थी नोंदवणे असेल, सर्व माहिती शिक्षकाला भरावं लागते. आणि एवढ्या केल्यानंतरही मात्र मला सांगावं, जगात असा कोणता कर्मचारी आहे? म्हणजे ड्रायव्हरचं काम करतो, डॉक्टरचं काम करतो, इंजिनियरचं काम करतो. एखाद्या इंजिनियर्सला तुम्ही विमान चालवायला द्या, एखाद्या वैमानिकाला तुम्ही इंजेक्शन द्यायला लावा. पण शिक्षक हा असा एकमेव कर्मचारी आहे, तो स्वतःची कामे करून इतर डिपार्टमेंटची कामं करतो. इलेक्शन ड्युटीमध्ये तो अधिकारी म्हणून मिरवतो. मग तेव्हा एकदम त्याची गुणवत्ता वाढते. आणि मात्र हे एवढं सर्व करूनही प्रत्येक वेळेस आपण शिक्षकाला धमकावतो. अमुक केलं नाही तर पगार होणार नाही, तमुक केलं नाही तर पगार होणार नाही, असा प्रत्येक गोष्ट त्याच्या पगाराशी बांधला जातो. आणि समाजातील लोकांना मग विचारू इच्छितो, हे जी काही शिक्षक मंडळी आहेत, हे आकाशातून पडलेली नाही आहेत. ती तुमची आमचीच मुलं आहेत. ग्रामीण भागातून आलेली, शेतकऱ्यांची, शेतमजुरांची, 10वी झाल्यानंतर, 12वी झाल्यानंतर, ग्रॅज्युएट झाल्यानंतर त्यावेळेस जे हुशार मुलं होती, पण पैशाअभावी उच्च शिक्षण घेऊ शकत नव्हती, ती कुठेतरी शिक्षक झाली आणि सन्मानाने जगण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा शिक्षकाचा मान आपण जपला पाहिजे. कालच आपण 3 जानेवारीला सावित्रीबाई फुल्यांचं बालिका दिन, शिक्षिका दिन साजरा केला. आणि अशा शिक्षकांवर आपण सन्मानाने त्यांना वागवलं पाहिजे. आदराने वागवू नका, पण त्याचा अनादरसुद्धा करू नका, अशी एवढी विनंती शिक्षकाप्रती या समाजव्यवस्थेला करतो आणि थांबतो. आपलाच काय वाटतं? शिक्षक हा असा उपेक्षित राहू नये, कारण आज गुरुची गरज आहे, शिक्षकाची गरज आहे. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, आणि हा तिसरा जो देव आहे, आई आणि वडिलांनंतर त्याची प्रतिमा सांभाळणे हे आपलं सामाजिक कर्तव्य, आपलं दायित्व आहे, असं मला वाटतं. थांबतो. पुन्हा भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.